बेटा तू थांब, फक्त आरक्षण देऊ नको. मग कोण मराठी आहे तुला दिसला आहे ना. तुम्ही काळजी करू नका. मी दमाने दम धरून 3 कोटी घातले. राहिलेले आता 1-2 दिवसात 100% मराठी आरक्षणात घालतो. अपेक्षा आहे का माय बापा तुमच्याकडून? मला एकच, मी आयुष्यात केव्हा काही मागितलं नाही, तुम्हाला मागणार बी नाही. या समाजाला मायबाप मानलं, पोरगा म्हणून जीव सुद्धा याने पायावर ठेवला. तुमच्या उद्या गोळ्या बी घातल्या देवेंद्र फडणवीसनी, तरी मागा नाही सरकार. पण एक मागतो, काही करा, व्यवसाय, शेती, नोकरी, राजकारण काय बघू नका. एवढ्या वेळेस फक्त मराठ्यांची जात हरून देऊ नका. जे व्हायचं असेल तेवढं. एवढ्या वेळेस जर आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकद लावली ना, कमीत कमी 50 पिढ्या तरी मराठ्याकडे वर नजर करून सुद्धा कोणी बघणार. थोडं फक्त रक्त दाखवायचं. आता आम्ही चाललोय मुंबईला, आम्हाला तिकडे धोपाटलं फिपाटलं तर तुम्ही असे सावध राहता. या महाराष्ट्रात शांततेत चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे. चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे. आणि मला त्याची परिस्थिती आली. शिवनेरीगड सोडला, जुन्नरला तुफान मराठी आले. त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते, मेळ नाही. आणि मला तर वाटतं तुमच्या मंचर सारखे कुठंच जमत नाही काय की आता चारी बाजूला पॅक केलं. आणि म्हणते आम्ही तुम्हाला मुंबईत येऊन देणार नाही, अमुक करू तमुक करू. एवढे मराठे बघितल्यावर मला नाही वाटत आता. आणि जर घ्यायचंच असलं त्याला जर घ्यायचंच असलं हुक गुतून तर घे म्हणा. आता त्याला काय करावं म्हणा. तिथं काय आमचं नाईलाज नाही. हे लय बेकार येत. एकदा जर खवळल्याने याने जर 11-11 एकदा रूप घेतला रे बाबा, हे सगळ्याला खोलीत येत. मग शांततेनं उद्या 10 वाजता सकाळी शांततेनं मी आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचं. काय जे करायचं आंदोलन ते पण हटायचं मात्र नाही. आता हरवून द्यायचे नाही जात. आम्हाला जर म्हणले आता काही पोर आझाद मैदानला बसा, काही दुसरीकडे बसा, तर आम्ही दुसरीकडे बसू. आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानला सुरू आहे. लई गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणले तिकडे जा, जरा लई झाले तर पलीकडे खायचं प्यायचं झोपायचं. तुमच्या पुण्याची